नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाच्या 2 पत्रांमुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने काल जारी केलेल्या पत्रानंतर आज नव्याने काढलेल्या शुद्धीपत्रामुळे राज्यातील सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलंय। ज्या डमी उमेदवारांनी 5 सूचकांच्या स्वाक्षरीसह अर्ज दाखल केला असेल त्यांचेच अर्ज पात्र ठरणार आहेत। त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका छोटे पक्ष आणि शहर विकास आघाड्यांना बसणार आहे। निवडणूक आयोगाने सगळ्यांचंच टेन्शन वाढवलेलं आहे। आपण बघतोय यावेळेची एक सगळ्यात मोठी बातमी, राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाचे 2 पत्र आणि त्या 2 पत्रांमुळे आता उमेदवारांचं संभ्रम आणि टेन्शन वाढलेलं आहे। सर्व पक्षांच्या डमी उमेदवारांचे अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे। छोटे पक्ष, शहर आघाडी या उमेदवारांचंही टेन्शन वाढलेलं आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता मात्र उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण यावेळेस निवडणूक आयोगाने जे पत्र जारी केलेलं आहे त्या 2 पत्रांमुळे आपण बघतोय उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाने हे 2 पत्र समोर आलेत आणि यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे, ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने काल जारी केलेल्या पत्रानंतर आज नव्याने काढलेल्या शुद्धीपत्रामुळे राज्यातल्या सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे।